नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्सवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मदर्स डे निमित्त एक सुंदर कविता. तर मित्रांनो, चला कवितेला सुरुवात करूया. मित्रांनो, ही माझी स्वरचित कविता आहे. कवितेचे शीर्षक आहे आई. आई हे देवाचे दुसरे रूप असते असे म्हणतात. मी तर देव पाहिला नाही. देव खाली येऊ शकत नाही, म्हणून त्याने तुला पाठवले ना ग आई. आई, तुला देवाचे दुसरे रूप का म्हणतात हे मला लहानपणीच कळले. बाबांनी तुला कितीही त्रास दिला तरी तू आम्हाला एकटे बाबांकडे नाही सोडले. खरं सांगतो आई, देवही तुझे दुःख पाहून रडेल. लहानपणापासून तू मला खोडस सुद्धा येऊ दिली नाही. पण खरं सांगतो आई, तुझ्या देखता मला कोणाचीही हात लावायची हिंमत सुद्धा झाली नाही. उन्हामध्ये माझ्यासाठी तू किती कष्ट करतेस ग. तुझ्या इतके कोण करेल. खरं सांगतो आई, देवही तुझे दुःख पाहून रडेल. माझे बाबा आमच्यासाठी झाड बनतात, तर तू बनते सावली. म्हणून तर तुला लोक म्हणतात ना ग माय माऊली. मी घरी भांडण घेऊन आलो की तू मला प्रेमाने समजवते. आई, मलाही तुझ्या या प्रेमाची भाषा लवकर कळते. तू मला जेवायला घालते तेव्हा मी म्हणतो माझे मी खाईल. खरं सांगतो आई, तुझे दुःख पाहून देवही रडेल. खरं सांगतो ग मी आई तुला, मोठा झाल्यावर मी जगातली हर एक खुशी तुला देईल ग. साहेबाची माय तुला सारे लोक म्हणतील ग. तुला तुझे इतके सगळे नाव मी तिच्यातलं एक घेईन. आई, म्हणून तुला रोज हाक मी मारेल ग. तुझं सर्व दुःख आता हे संपेन ग. आणि तुझं हे सुख पाहून देव सुद्धा हसेल ग. कारण या 12 तारखेला मदर्स डे आलाय ग. कारण या 12 तारखेला मदर्स डे आलाय ग. कारण या 12 तारखेला मदर्स डे आलाय ग. हॅपी मदर्स डे.